नमस्कार, मी डॉक्टर सचिन विठ्ठलराव जिपकाटे, कन्सल्टंट फिजिशियन, डायरेक्टर, रिलायबल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल। आज आपल्याला सतत उद्भवणारा जो आत्तापर्यंत या काळामध्ये कोरोनाचा व्हायरस होता, त्यांनी परत डोकं उंचावलेलं आहे। आत्ता जो व्हायरसचे संक्रमण चालू आहे त्याचे पेशंट्स आपल्याला भारतात दिसतात आणि बऱ्यापैकी दिसतात आहे। हे संक्रमण खूप तीव्रतेचं नसून ते साधारण तीव्रतेचं आहे आणि याच्यामुळे फार कमी लोकांचा मृत्यू झालेला आहे, कारण त्यांनी स्वतःकडे लक्ष दिलेलं नाही। आणि जेही लोक वारले किंवा ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना काही ना काही कोमॉर्बिडिटीज होत्या, जसं की असं काही होतं त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे। तर जर तुम्हाला साधा सर्दी खोकला ताप असेल तर ठीक आहे, तुम्ही जनरल प्रॅक्टिशनरकडे जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकता। पण ते जर 2-3 दिवसाच्या वर चालत असेल तर प्लीज कोरोनाची तपासणी करून घ्या। आणि जर तुम्ही बाहेर ट्रॅव्हल करून आले असेल किंवा कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आले जे बाहेरून ट्रॅव्हल करून आलेले आहेत, अशा लोकांना कोरोना होण्याची शक्यता जास्त असते किंवा ते व्हायरस कॅरी करण्याची शक्यता जास्त असते। जर तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आला असाल तर तुम्हाला हे संक्रमण होऊ शकतं। म्हणून जर तुमचा सर्दी खोकला ताप अंगदुखी हे 2-3 दिवसाच्या वर चालला आहे तर प्लीज कन्सल्टंट फिजिशियनला जाऊन भेटा आणि आपली व्यवस्थित तपासणी करून योग्य त्या रीत्यात ट्रीटमेंट करून घ्या। नमस्कार।